आणि परत संध्याकाळ करून टाकलं मागच्या टॉवेल हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी गुड मॉर्निंग झाली आणि सकाळी सकाळची आपले डेली रुटीनची कामं चालू झालेली आहेत. आपलं अंथरूण पांघरून वगैरे सगळं काढून घेतलं मी आणि बेडच तेवढा व्यवस्थित करायचा राहिलेला तो पहिल्यांदा म्हटलं घेते करून. मिस्टरांची आंघोळ चालू आहे, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि लोटलेलं नाही अजून. आता पहिला बेडवरची घाण खाली सगळी पडतेच म्हटलं. बेडवरची घाण खाली पडली की मग लोटून घेणार व्यवस्थित. सगळ्या खोल्या तर लोटायला 15 मिनटं तरी लागतात, कारण 4 खोल्या, जिना वगैरे, पोर्च वगैरे सगळंच आहे, हॉल, किचन. त्यामुळे सगळी पुसून घेतलेली आहे सगळ्या खोल्यांच्या मधली. आणि त्यामध्ये मी गोमूत्र आणि आपलं फिनाईल टाकलं होतं, त्यानेच मी फरशी पुसते, जेणेकरून घरात पॉझिटिव्हिटीचं वातावरण राहावं यासाठी. तर हा टेबल आज होतोय का नाही क्लीन काय माहीत नाही, बघूया. झाला तर झाला, नाही तर नाही, कारण जायचं आहे बाहेर त्यामुळे. तर बघू शकताच ही मी कागदी फुले असं मिस्टरांना म्हणत होते, आज काढल्यात फुलं, घाल म्हणाल्यात. आता बघूया, ही निसटत्यात पाकळ्या म्हटलं. आणि हे बघा वेलवेटचं आहे गुलाबाचं फूल. आणि हा तांब्या रोज देवाला म्हणजे पाणी बाहेर घालतात त्याच्यासाठी. नाहीतर तुम्ही म्हणणार की बाई धुत्या का नाही तांब्या म्हणणार. तर तांब्या मी घासत असते आणि सारखा हा म्हणजे हे ना पाण्यामुळे असं कळवंटोय सारखा, मग रोजच वापरात येते, कशाला रोज रोज. तर आता वाजलेले ऑलरेडी 9:30. मिस्टर गेलेले आहेत कॉलेजला आणि मुलांचं कसं आजपासून क्रीडा महोत्सव चालू आहे, त्यामुळे ते सकाळी 7:30लाच दोघे पण उठून आंघोळ करून गेलेले आहेत. सोबत दूध पिऊनच गेल्यात. आणि त्यांना छोट्या मुलाला काय पाहिजे होतं आज नाश्त्याला, म्हणजे डब्यामध्ये त्याला शाबू पाहिजे होता, त्यामुळे मी रात्री शाबू तो भिजत घातला होता. आणि भिजत घातल्यामुळे शाबू तो सकाळी मी 7:30ला फोडणी घातला आणि दोघे पण डब्यामध्ये तो शाबू घेऊन गेलेले आहेत नाश्त्याला. तर म्हणजे शाबूच आम्ही आज हे केलेलं आहे नाश्त्यासाठी. आणि जेवणाची थोडी फार तयारी आता करून ठेवली आणि लोटून फक्त माझं झाले, बाकी काही झालेलं नाही. आणि भांडी पण थोडीशीच आहेत, रात्रीची आहेत, त्यामुळे ती नंतरच घासेल. माझं प्लॅनिंग असं चालू होतं की आत्ता स्वयंपाक करायचा आणि थोड्या वेळानं फरशी आणि धुणं धुवायचं. तर मी कॅन्सल केलं, म्हटलं पहिला फरशी आणि धुणं धुवून घेऊया, म्हणजे 1 तासाभरात तरी आवरेल. 11 वाजतील आणि 11 ते 12 गरम गरम जेवण करायला येईल, म्हणजे 1 तासात जेवण माझं होतेच. आणि 12पर्यंत थोडं मुलं पण येतील, कारण त्यांच्या जर क्रीडा स्पर्धा असल्यामुळे लवकरच येणार आहेत, म्हणून 12च्या दरम्यान ती दोघे जण येतील. आणि आज जरा आम्ही बाहेर जाणार आहे, त्यामुळे थोडीफार तयारी अगोदर केली. फक्त माझा ड्रेस मिस्टरांचा इस्त्री मारायचा, तो देखील नंतरच करणार जाता जाताच म्हटलं. आणि कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. आता लवकर आवर म्हणत 1 कसा वाजला हेच मला समज नाही, तर माझं आवरून रेडी आहे. 1 तरी वाजलेलाच आहे आणि आम्ही काही जेवलेलं नाही. बघूया म्हटलं पुढं खाऊया, घरात तर आता भूक लागली नाही. मला आवर म्हणतात क्रीडा स्पर्धा पहिला दिवस क्रीडा महोत्सव. आता किल्ली सकाळी घेऊन जावा म्हटलं मुलांना, तर घेऊन गेलेलीच नव्हती. तर त्यांच्या शाळेत इथून आवरून गेलो, तर ॲक्च्युली इथेच 2 वाजले. आणि जवळपास फास्ट गाडी जराशी मारली मिस्टरांनी आणि पोहोचलो माझ्या माहेरी. गेल्या गेल्या पाणी वगैरे औपचारिकता सगळी झाली. आणि आईला न सांगितल्यामुळे आईनं आज इडल्या केल्या होत्या. आता काय करते काय माहीत, म्हटलं काय करू नको म्हणाल्यात मिस्टर जेवायला, तरी पण ती करायच लागल्या. तर हे मी मजघरात बसलेली आहे. हे माझ्या माहेरचं मजघर जुनं, अतिशय जुनं आहे. एकदा होम टूर नक्की देईन, जर तुमच्या कमेंट आल्या द्या म्हणून तर नक्की देईन, कारण 3-3 फुटाच्या अशा मोठ्या मोठ्या भिंती आहेत ह्या घराला आणि फार जुनं आहे. आणि परत आमचं हे स्वयंपाकघर दाखवतो मी युट्यूबवरती. काय हे जुनं चांगलं असतंय. कुठे कुठेतरी हा इथं आहे. झालं की कुठं तसं 2 पिऊ आणि बघ झालं बघ बद्द त्याला गाठ मार.
बोल की काय तर ह्याने हे घातलंय हे नको. तर फुलवाल्या दादांनी फुलांचे हार करण्यासाठी दिलेले आहेत. आई वडील आमचे असे हार बनवतात. सांगतो काय आल्यावर सांगतो गौरी. आता टाकले बॅलन्स, आता येईल म्हणायला लागल्यात बाई. जावयांची खातिरदारी बघा. जावयांची खातिरदारी कशी करावी. जावई कधीतरी येणार आणि एवढं काम लावून कामाचं जग पडून दे लवकर माणूस करला सगळं. अगं 2 दिवसापूर्वी तेवढ्यासाठी आत्ता कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि परवाची जी काय फाईल दिली होती त्याचं क्युरी निघाल्या, त्यामुळं आता ऑफिसमध्ये चाललेलो आहे. आता हेल्मेटवरती मिस्टरांनी विसरून आलेले आहेत, त्यामुळे ते आणायला गेल्यात. आता महालक्ष्मीचं दर्शनला जाईन आणि तिथून पुढे गावात. आता येताना रोटी आणि पनीरची भाजी, काजू कुर्मा असं पार्सल घेऊन आलं आहे आणि राईस पण जिरा राईस हवा होता ते घेऊन आलं आहे. रातचा व्लॉग इथेच थांबवते. गुड नाईट. उद्याचा व्लॉग स्टार्ट करूया इथून पुढे. तर आत्ता 1 वाजलेला आहे. सकाळपासूनची सगळी कामं माझी झालेली आहेत. धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी सगळं आवरलेलं आहे. नाश्त्याला उपीट केलं होतं आणि भाजीला मी भेंडीची भाजी, चपाती, भात, आमटी केलेली आहे. आणि आज आमचं म्हणजे छान अशी गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे. आज आमच्या इथून 1-2 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तिथून अभिषेक आमच्या हस्ते घालण्यासाठी कालच फोन आला होता आणि सकाळी 5:30 वाजता मिस्टर गेले होते आणि आमच्या हस्ते छान असा म्हणजे मिस्टरांच्या हस्ते म्हणजे आमच्याच हस्ते छान असा गणपतीला अभिषेक झालेला आहे. आणि आज गणपतीचा वार मंगळवार सुद्धा आहे, त्यामुळे छान अशी बातमी तुम्हाला सांगायची होती आणि मला तर फार आनंद झाला. कारण असं एक क्षण किंवा असं कधी तरच घडतं की ज्यांच्या हस्ते म्हणजे पूजा आहे किंवा अभिषेक आणि चांगला मान, म्हणजे चांगलं हे मिळालं म्हटलं आज आपल्याला. आणि महाप्रसाद सुद्धा आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा लोक भरपूर घेऊन या म्हणून सांगितल्यात. थोडीफार देणगी सुद्धा आम्ही दिल्या त्यासाठी. तर संध्याकाळी तिकडे जेवायला जाणार आहे. तर जे मी एवढी का छान असे आवरले, तर आज पण कोल्हापूरला जायचं आहे. कारण काल थोडीशी निम्मी कामं झाल्यात, त्यातली निम्मी इथंच होती डॉक्युमेंट ते घेऊन जायचे आहेत. त्यामुळे मिस्टर म्हणाले दोघे पण जाऊया. आवर म्हटल्यानं सकाळी 12लाच मी आवरून बसले. तर सकाळपासून त्यांनी जाऊन त्यांची कामं करून येतील. त्यांनी अभिषेकाला जाऊन आले 9ला, 9-9:30ला काहीतरी आले. लगेचच फास्ट त्यांनी पुढची कामं करायला पाहिजे होती. तर माझं आवरेपर्यंत 12पर्यंत त्यांनी निवांत बसले आणि माझं आवरल्यानंतर थोडंफार आहे काम म्हणून ते गेले. आता 1:30 वाजत ऑलरेडी आता 1:30 वाजत आलेला आहे. तर सकाळीच भरभर अशी कामं करायला लागतात, नाही तर असं वेळ झाला की वेळच होत जाते. तर तेवढ्या वेळ त्यांनी केलं असतं तर बरोबर 12-12:30ला आम्ही बाहेर पडलो असतो. तर असू दे म्हणलं, मुलांनी पण आज पण किल्ल्या निघलेल्या नाहीत म्हणलं, ते येतीलच त्यांनी 2पर्यंत. तर मला जेवण घे म्हटले, तर माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. निवांत मी बसलेले आहे. ड्रेस वगैरे इस्त्री मारला आणि उद्याचा व्लॉग जो काय मला एडिट करायचा होता तो सुद्धा एडिट करून टाकला. किरकोळच राहिलं होतं, तसं कालच हे केलं होतं. थोडंसं काहीतरी थंबनेल टॅक्स वगैरे ते राहिले होते ते लावले. मोबाईल तर काल अजिबात चार्जिंग होता आणि संध्याकाळचं म्हणजे काल कसं माझ्या माहेरहून आम्ही निघालो आणि अचानकच आम्ही गेलो, त्यामुळे आईने काही जेवणाचं केलं नव्हतं आणि मला पण सांगायला पाहिजे होतं आईला की आम्ही यायला लागलोय म्हणून. आणि अचानक गेलो आणि तिनं इडल्या केल्या. इडल्या काय मिस्टर काय खात नाहीत. मग ज्या कामासाठी आम्ही गेलो ते बँकेत काम होतं, 1-2 तासाचं तरी होतं. मग आमच्या वडिलांना घेऊन मिस्टर गेले बँकेमध्ये. 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तिथून माझं माहेर आहे, तिथून ते काम होतं तिथंपर्यंत. तर तिकडे जायला मला 2 तास तरी लागणार. मग म्हणायला लागले जेवणच करतो. मग काय जावायची खातिरदारी चांगलीच. मिस्टरांना वांग आणि मेथीची भाजी आवडत्या, तर ते ऑलरेडी होतंच, फक्त फोडणी मारायची होती. दोन्ही फोडणी मारली आणि मिस्टरांसाठी तेवढ्या 2 चपात्या भात वगैरे करायचं होतं ते तिने केलं. फक्त तिचं म्हणणं होतं अगोदर थोडं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. एकदम अशी गडबड होत्या. मला पण समजायला पाहिजे होतं की मला सांगायला पाहिजे होतं की आम्ही यायला लागलो. मी पण माझ्या कामात निवांत. पण अगोदर 2 दिवस तसं मी इंटिमेशन आईला दिलीच होती की सोमवार मंगळवारच्या दरम्यान आम्ही येणार आहे असं सांगितलं होतं. नक्की कोणत्या वारी येणार आहे हे काय तिला माहीत नव्हतं. त्यामुळं मग गेल्यानंतर मग मी तर इडल्याच खाल्ल्या, मी बाकीचं काही खाल्लं नाही. तिथून काही काम झालं नाही. परत मग कोल्हापुरात हे काम घेऊन गेलो
आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तिथं पण कोल्हापुरात पण अजून स्ट्रेस लागलेला नाही त्या म्हणजे ज्याच्या कामासाठी आम्ही गेलो, तर त्यासाठीच पुढच्या क्ल्यूसाठी आम्ही चाललो आहे आज. तर बघूया तिथं होईल असं वाटायला लागले. तर महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर मिस्टरांना रंकाळा फिरायचं होतं. चल म्हणले रंकाळा फिरूया, मग चला म्हटलं. मग तसं तर बोटिंगला जायचं होतं आणि मला हे खायला पाहिजे होतं, पोटॅटो, स्प्रिंग पोटॅटो. ते खायला बसले आणि अंधार पडला. म्हटलं राहू दे, आता जाऊया आपल्या गावाकडे. मिस्टरांनी तेवढा ज्यूस घेतला आणि तिथून थेट आमच्या गावाला. तो 8 वाजले होते. म्हणाले जेवण काय करू नकोस, पनीरची भाजी आणि रोटी, म्हणजे काजू पनीर मसाला घेतला आणि रोटी भात वगैरे घेतला आणि आम्ही आलो, जेवलो. थोडी भांडी घासायची होती तीच घासली आणि मग झोपलं म्हटलं. आणि एडिटिंग पण करायचं होतं आजच्या व्लॉगचं, त्यामुळे एडिटिंग केलं आणि अपलोड करून ठेवला व्हिडिओ. आणि मग तिथून पुढं मला उद्या कंटिन्यू करूया व्हिडिओ, कारण त्या दिवशीच काय झालंच नाही लई.